सो आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत पब्लिक इकॉनॉमिक्स हा युनिट जो मी म्हटलं होतं की पब्लिक इकॉनॉमिक्स अँड मनी अँड बँकिंग हे दोन्ही युनिट आपल्याला एका दिवसात संपवायचं आहे. तर छोटा युनिट आहे आणि यातल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आधी मायक्रोमध्ये झालेल्या आहेत, काही मनी अँड बँकिंग मध्ये रिटर्न होत आहेत. बजेट वगैरे जे आहे ते आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. त्यामुळे हा युनिट जो आहे तो आपण आजच्या एका दिवसामध्ये कव्हर करू शकतो. थोडक्यात रिव्हिजन याच्यामध्ये तुमची होणार आहे. सो आपण आज क्रॅश कोर्स पब्लिक इकॉनॉमिक्सचा स्टार्ट करतोय. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सो फर्स्ट चॅप्टर किंवा फर्स्ट टॉपिक जो आहे तुमचा या पब्लिक इकॉनॉमिक्स या विषयामध्ये किंवा या युनिटमध्ये. आता पब्लिक इकॉनॉमिक्स म्हणजे काय? सार्वजनिक अर्थशास्त्र. पब्लिक म्हणजे काय? तर सगळ्यांचं, सगळ्या पब्लिक म्हणजे आपण कोणाला म्हणतो? तर लोकांना. लोक कोण आहेत? तर सगळे आहेत. त्यामुळे सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजे पब्लिक अर्थशास्त्र. तर त्याच्यामध्ये पब्लिक इकॉनॉमिक्स आणि पब्लिक इकॉनॉमिक्स मध्ये बऱ्याच गोष्टी ज्या असतात जे की आपण डेब्ट घेतो आपण, म्हणजे गव्हर्नमेंट जे डेब्ट घेतो, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जो खर्च करते, गव्हर्नमेंट ज्या वेगवेगळ्या योजना आखते, ते कोणासाठी असतात? सगळ्या तुमच्या मार्केटमध्ये जे लोक आहेत किंवा मार्केटच्या व्यतिरिक्त अर्थव्यवस्थेमध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यासाठी असतात. तर याच्यामध्ये मार्केट फेल्युअर हा एक टॉपिक आहे तुम्हाला. तर मार्केट फेल्युअर म्हणजे काय आणि रोल ऑफ स्टेट, राज्याची भूमिका काय आहे मार्केट फेल्युअर मध्ये, ते आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला बाजारातील अपयश किंवा बाजार अपयश काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. बाजारातील अपयश ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये अदृश्य हात अशा प्रकारे ढकलतो की वैयक्तिक निर्णयांमुळे सामाजिकदृष्ट्या इच्छित परिणाम होत नाही. बाजार अपयश नावावरून लक्षात घेईल की मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टी अपेक्षित न होता वेगळ्याच पद्धतीने त्या सगळ्यांसमोर येतात आणि त्यामुळे काय होतं मग जो समाजावरती जो चांगला परिणाम व्हायचा होता तो परिणाम तिथे होत नाही आणि मग त्याला आपण बाजाराचं अपयश असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, बाजारामध्ये तुम्ही ठरवलं होतं की तुम्ही जे मार्केटमध्ये एखादा वस्तू आणणार आहात, त्या वस्तूने सोसायटीला असं बेनिफिट होणार आहे. ठीक आहे. XYZ नावाची कंपनी आहे आणि XYZ कंपनीने एक चांगलं स्मार्ट वॉच आणलेलं आहे. तर या स्मार्ट वॉचचा वापर काय होणार होता? तर या स्मार्ट वॉचने लोकांच्या हेल्थचा माहिती मिळणार होती किंवा या स्मार्ट वॉचने लोकांचा वेळ वाचणार होता. वेळ वाचणार होता म्हणजे वेळ समजण्यासाठी, तुम्हाला पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी हा स्मार्ट वॉच तुम्हाला हेल्प करणार होतं आणि हे सामाजिकदृष्ट्या अशा प्रकारे परिणाम करणार होतं. तर याच्यामध्ये काय होतं, एक बाह्यता अशी आली की याचे जे रेडिएशन आहेत, की हे ज्या वॉचचे रेडिएशन आहे त्याच्यामुळे लोकांना काय होणार आहे की शरीरामध्ये वेगळ्याच प्रकारचे काहीतरी परिणाम दिसणार आहेत, असं जर आपल्याला समजलं, तर ते समाजाच्या दृष्टीने बरोबर किंवा चांगला परिणाम असणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. मग त्याला आपण काय म्हणतो, की बाजार अपयश. जे काही स्मार्ट वॉचने ठरवलं होतं लोकांच्या हेल्थवरती चांगला परिणाम करण्याचं, तर त्याचा अपोझिट परिणाम तिथे दिसून येतोय आणि जो इच्छित परिणाम आहे, तो तिथे काय झालेला आहे? नष्ट झालेला आहे आणि त्यामुळे त्याला आपण बाजारातील अपयश म्हणतोय. तर कोणत्या-कोणत्या गोष्टी अशा असतात, ज्या बाजारात अपयश दाखवून देतात? एक तर आहे बाह्य वस्तू, सार्वजनिक वस्तू आणि अपूर्ण माहिती. असिमेट्रिक इन्फॉर्मेशन. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? एक्सटर्नॅलिटीज, बाह्यता. पब्लिक गुड्स म्हणजे सार्वजनिक वस्तू आणि इम्परफेक्ट इन्फॉर्मेशन किंवा असिमेट्रिक इन्फॉर्मेशन याला म्हणतात, अपूर्ण माहिती. तर जेव्हा सरकारच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती आणखीन बिघडते, तेव्हा सरकार अपयशी ठरते. गव्हर्नमेंट बाजाराचं अपयश तर आपल्याला माहिती आहे. पण आता सरकारचं अपयश म्हणजे काय? की सरकारी हस्तक्षेपामुळे तिथे तुमची जे गोष्ट होणार होती, ती तिथे अपयशी ठरलेलं आहे. जरी सरकारने आता ह्याच्यामध्ये सांगितलं, की स्मार्ट वॉच ज्या आहेत, त्या आपण ज्यांचं एज जास्त झालेलं आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देऊया, जेणेकरून काय होईल, हे हे आय एम जस्ट टेलिंग एक्झाम्पल. ठीक आहे. हे स्मार्ट वॉच जे आहे ते आपण एजेड लोकांना आपण फ्रीमध्ये देऊया, जेणेकरून काय होईल, की त्यांच्या आजाराबद्दल तुम्हाला प्री माहिती मिळेल, की काय त्यांना होणार आहे किंवा त्यांचा रेग्युलर बीपी कसा आहे, रेग्युलर त्यांची हालचाल कशी आहे, हे सगळं तुम्हाला मापता येईल म्हणून गव्हर्नमेंटने त्याला फ्री करण्याचा प्रयत्न केला. पण याचा उलट परिणाम ज्यावेळेस दिसला, हस्तक्षेपामुळे काय झालेलं आहे, ज्या ठिकाणी फक्त 10 लोकं हे स्मार्ट वॉच वापरणार होते, तिथे गव्हर्नमेंटने फ्री केल्यामुळे 100 लोकं स्मार्ट वॉच वापरायला गेले आणि याच्यामुळे त्या 100 लोकांच्या हेल्थवरती परिणाम झालेला तुम्हाला दिसेल आणि त्यामुळे ते काय झालेलं आहे, सरकार इथे अपयशी झालेलं असं दिसतं. ठीक आहे. सो पहिला जो प्रकार आहे किंवा पहिलं जे रिझन आहे तुमच्या सार्वजनिक बाजाराच्या अपयशाला, ते म्हणजे बाह्यता. तर बाह्यता म्हणजे काय?
की बाह्यत्व हे तृतीय पक्षावरील निर्णयाचे परिणाम आहे, जे निर्णय घेणाऱ्यांना विचारात घेतले जात नाही. बाह्यता म्हणजे थोडक्यात काय, की तुमची जी तटस्थ गोष्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणती तरी गोष्ट त्याच्यावरती परिणाम करते, तर त्याला तुम्ही बाह्यता म्हणतात. बाह्यता म्हणजे एक्स्टर्नॅलिटी म्हणतात. तर बाह्यता ही नकारात्मक असू शकते आणि सकारात्मक असू शकते. कसं? बाह्यत्वे जेव्हा परिणाम इतरांसाठी हानिकारक असतात, तेव्हा उद्भवतात, तेव्हा त्याला नकारात्मक म्हणतात. ठीक आहे? जसं की दुसऱ्या सेकंड हँड स्मोक एंड कार्बन जो दुसऱ्या हातातील किंवा दुसऱ्याच्या वापरातील धूर आणि कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जन करतो, तेव्हा तो नकारात्मक बाह्यता असते. ठीक आहे. एक कंपनी आहे, इंडस्ट्री आहे आणि ती काय करतीये याच्यामधून जो धूर येतोय, तो धूर काय करतोय लोकांच्या जीवाशी खेळतोय. तर ही जी बाह्यता आहे, ती कशी असणार आहे? हे जे पर्यावरण दूषित करणारे जे वायू आहे, तो काय आहे? निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी आहे. ठीक आहे. आणि सकारात्मक बाह्यता काय आहे? जेव्हा परिणामावर इतरांसाठी फायदेशीर असतात, त्यावेळेस ते उद्भवतात. म्हणजे शिक्षण. आता काय म्हणतात, ही जी इंडस्ट्री आहे, ती चालू करण्यासाठी तुम्हाला भरपूर गोष्टी आवश्यक होतात. ज्यामध्ये एक शिक्षण पण होतं. जे तुमचं जास्त शिक्षण आहे किंवा त्या पर्टिक्युलर विषयाविषयी तुम्हाला जास्तीचं शिक्षण मिळालेलं आहे, तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये अग्रेसर ठरणार आहात. सो हे जे शिक्षण आहे, ते इथे बाह्यता कशी आहे? सकारात्मक बाह्यता आहे, जी तुमच्या इंडस्ट्रीला मोठ्या लेव्हलवरती पोहोचवण्यासाठी काम केलेलं आहे. बघितलं इथं 2 प्रकारच्या एक्सटर्नॅलिटीज किंवा बाह्यता तुम्हाला बघायला मिळतात. तर बाह्यता ही सकारात्मक असू शकते किंवा नकारात्मक दोन्हीपैकी असू शकते. ठीक आहे. निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी एक्झाम्पल त्याने आता इथे एक निगेटिव्ह नकारात्मक बाह्यता उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा नकारात्मक बाह्यता असतात, तेव्हा सीमांत सामाजिक खर्च किरकोळ खाजगी खर्चापेक्षा वेगळा असतो. ठीक आहे. When there are negative externalities, the marginal social cost differ from the marginal private cost. आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये सोशल कॉस्ट, मार्जिनल सोशल कॉस्ट अँड प्रायव्हेट कॉस्ट काय आहे? सोशल कॉस्ट म्हणजे समाजाचं हित आणि प्रायव्हेट कॉस्ट म्हणजे पर्टिक्युलर एका व्यक्तीचं हित. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की जेव्हा नकारात्मक बाह्यता येते, त्यावेळेस सोशल कॉस्ट हा किरकोळ खाजगीपेक्षा वेगळा असतो. हा प्रायव्हेट कॉस्ट जे आहे, कॉस्ट म्हणजे इथे व्हॅल्यू असं गृहीत धरूया आपण, ठीक आहे. प्रायव्हेट व्हॅल्यू तुमच्या पर्टिक्युलर गोष्टीचा जो परिणाम होणार आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे ती कशी होणार आहे? सोशल कॉस्टपेक्षा वेगळी असणार आहे. मग कशी होणार आहे? किरकोळ सामाजिक खर्चामध्ये उत्पादनाचा किरकोळ खाजगी खर्च आणि त्या उत्पादनाशी संबंधित नकारात्मक बाह्य खर्चाचा समावेश होतो. समाज सोसणाऱ्या सर्व किरकोळ खर्चाचा त्यात समावेश होतो. ठीक आहे. एक व्यक्ती आहे ए, एक व्यक्ती आहे बी, तिसरी व्यक्ती आहे सी. तर ह्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्यावरती जो परिणाम होतोय, त्यांना प्रायव्हेट कॉस्ट म्हणतात. ठीक आहे. आता इथे एक इंडस्ट्री चालू आहे आणि त्या इंडस्ट्रीचा वायू असा काय चाललेला आहे, अ, आकाशात सोडला जातोय आणि तो यांच्या घराच्या खूप जवळ घुटमळतोय. तर यांच्या वैयक्तिक घटकावरती तो कसा परिणाम करतो आहे? एकदम हानिकारक परिणाम करतोय. ठीक आहे. तर हे जे प्रायव्हेट म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो सोसतोय, त्या धुराने परेशान आहे. एकाला श्वसनाचा आजार होतोय, तर दुसऱ्याला तापच येतोय आणि तिसऱ्याला तर एकदम थंडीच भरून येते. हे त्यांचे प्रायव्हेट कॉस्ट झाले. म्हणजे ह्या प्रत्येक एका-एका व्यक्तीला जो त्यांचा बेनिफिट मिळतोय किंवा त्यांच्यावरती जो काही परिणाम होतोय वाईट, दॅट इस प्रायव्हेट कॉस्ट. पण आता ह्या तिघांचं मिळून हे तिघं एका इकॉनॉमीमध्ये राहतात. हे एकदम सोशल आहे आणि सोशली यांची कॉस्ट काय आहे? तर ही निगेटिव्ह कॉस्ट आहे. ठीक आहे. यांची जी सीमांत सामाजिक खर्च जो आहे, तो कसा आहे? निगेटिव्ह आहे. कारण सगळ्यांनाच त्याचे दुष्परिणाम दिसलेले आहेत, या इंडस्ट्रीचे. कशामुळे? या बाह्यतेमुळे. ठीक आहे. इंडस्ट्रीमधून आउटपुट मिळेल, एम्प्लॉयमेंट मिळेल. पण त्यातून जो हा एक्स्ट्रा बाहेरचा घटक आहे, जो तुम्हाला परिणाम करतोय, सोशल बेनिफिट किंवा सोशल खर्च जो आहे, तो कसा दाखवतोय तुम्हाला? इथे निगेटिव्ह दाखवतोय. तर हे निगेटिव्ह बाह्यता किंवा नकारात्मक बाह्यता म्हणून आपण ओळखू शकतो. ठीक आहे. निगेटिव्ह एक्स्टर्नॅलिटी अशा प्रकारे शो केली जाऊ शकते. इफ देअर आर नो एक्स्टर्नॅलिटीज पी P0 आणि Q0 इस द इक्विलिब्रियम. हा बघा इथे दिलेला हा P0 आहे आणि Q0 आहे. हा काय आहे? जर तिथे एक्स्टर्नॅलिटी नसेल तर सगळं व्यवस्थित चालतं आणि अशा वेळेला काय होतं मग? तर मार्जिनल सोशल बेनिफिट आणि मार्जिनल प्रायव्हेट कॉस्ट या ठिकाणी काय होतात? सोशल कॉस्ट आणि मार्जिनल प्रायव्हेट कॉस्ट या थोड्याफार फरकाने हे होतात. 0 असताना मार्जिनल प्रायव्हेट कॉस्ट ही लाईन दाखवणार आहे तुम्हाला. आणि ती जर वाढली, मार्जिनल सोशल कॉस्ट वाढेल. कधी वाढेल? जेव्हा तुमचं
एक्सटर्नॅलिटी ही पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस. ठीक आहे. आणि जेव्हा निगेटिव्ह असेल त्यावेळेस तुमची मार्जिनल कॉस्ट जी आहे, सोशल बेनिफिट जो आहे तो कसा होणार आहे? कमी होणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, बाह्यत्वे असल्यास सीमांत सामाजिक खर्च किरकोळ खाजगी खर्चापेक्षा वेगळा असतो. म्हणजे कसा असतो? P0 खूप असतो. ठीक आहे. हा हा खर्च आहे. आणि कल्याण वाढवण्यासाठी कमी Q0 खूप जास्त आहे. हा जो खर्च आहे तो कसा असणार आहे? कमी केला तर कल्याण वाढवण्यासाठी कसं असणार आहे? चांगला असणार आहे. कारण इकडे मार्जिनल सोशल बेनिफिट दाखवलं आपण Q वरती. तर मार्जिनल सोशल बेनिफिट इकडे असेल तर जास्त असेल आणि इकडे एक्सटर्नॅलिटी कशी असणार आहे? कॉस्ट जी असणार आहे, द्यावी लागणार आहे ती कमी असते. तर कमी ज्यावेळेस कॉस्ट असेल तर त्यावेळेस तुम्हाला मार्जिनल सोशल बेनिफिट जास्त असेल आणि जर तुमची कॉस्ट वाढली किंवा तुम्हाला त्रास जर जास्त झाला, तर ऑब्व्हियसली तुमचं सोशल मार्जिनल कसं असणार आहे इथे? कमी होणार आहे. Q1 म्हणजे नंतर अलीकडे याला म्हणजे काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. तर दॅट इज निगेटिव्ह नकारात्मक एक्सटर्नॅलिटी किंवा नकारात्मक बाह्यता. आता यापुढे पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी किंवा पॉझिटिव्ह बाह्यता म्हणजे काय? व्हेन देअर इज पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी. जेव्हा सकारात्मक बाह्यत्वे असतात, तेव्हा सीमांत सामाजिक लाभ हा किरकोळ खाजगी लाभापेक्षा वेगळा असतो. आता याच्यामध्ये पण असं सांगितलं, की जेव्हा सकारात्मक बाह्यत्व येतं, तेव्हा तेव्हा सुद्धा सामाजिक सीमांतापेक्षा आपला प्रायव्हेट कॉस्ट कसा असतो? वेगळा असतो. तर किरकोळ सामाजिक फायद्यात उपभोगाचा किरकोळ खाजगी लाभ हा त्या चांगल्या वापरामुळे होणारे सकारात्मक बाह्य फायदे यांचा समावेश होतो. आता सकारात्मक बाह्यतेमुळे काय होतं, की सामाजिक लाभ किंवा सामाजिक कॉस्ट जे आहे ते चांगल्या पद्धतीने वापरलं जातं. सामाजिक कॉस्ट जास्त असेल, तर तुमचं सामाजिक कॉस्ट पण कसं सकारात्मक जास्त असेल, तर तिथे तुमचं कसं होणार आहे? कल्याण होणार आहे. तिथे तुमचा फायदा होणार आहे. इकॉनॉमीचा फायदा होणार आहे. ठीक आहे. समाजाला मिळणाऱ्या सर्व किरकोळ फायद्यांचा त्यात समावेश असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी कशी दाखवली आहे? बाह्यत्व असल्यास किरकोळ सामाजिक लाभ हा किरकोळ लाभापेक्षा वेगळा असतो. P0 एक्सटर्नॅलिटी बेनिफिट ऑफ आता हा एक्सटर्नॅलिटी मगाशी निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी होती. आता पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी आहे. जेव्हा तुमची एक्सटर्नॅलिटी P0 असेल, तेव्हा तुम्हाला Q0 इतकी त्याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे सोशल बेनिफिट किंवा प्रायव्हेट बेनिफिट जो असणार आहे, तो एवढाच मिळणार आहे. आणि सकारात्मक भूमिका किंवा सकारात्मक तुमचं बाह्यता असल्यामुळे बेनिफिट वाढला, तर तुमची कल्याणाची कॉस्ट जी आहे किंवा क्वांटिटी आहे ती पण कशी होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे इथे Q1 जो आहे तो वाढलेला दिसतोय आणि तो चांगला आहे. कारण सकारात्मक बाह्यता वाढली आहे ना, मग तुमचं बेनिफिट क्वालिटी किंवा क्वांटिटी जी आहे मार्जिनल सोशल बेनिफिटची ती सुद्धा इथे वाढलेली दिसते. ठीक आहे? ओके. तर कशा पद्धतीने तुम्ही या एक्सटर्निटीजला किंवा बाह्यत्वाना सामोरे जाऊ शकता? एक तर प्रत्यक्ष नियमन तुम्ही त्याच्यावरती करू शकता. म्हणजे समजा आता एक एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, की जर तिथे चिमणीतून धूर निघणार असेल आणि तिथल्या आजूबाजूच्या लोकांवरती ते जर हानिकारक होणार असेल, तर त्याच्यावरती बंदी घालणं, ती कंपनी बंद करणं किंवा त्याच्यावरती काहीतरी दंड ठोठावणं किंवा त्याला काहीतरी कॉम्पेन्सेटरी गोष्टी सेट करणं. म्हणजे प्रत्यक्ष नियमन करणं, नियम लादणं, की काय केलं पाहिजे. एक तर चिमणी आणखीन वरती पाहिजे किंवा मग त्याच्यामध्ये विषारी घटक तुम्ही वापरू नयेत. तर अशा प्रकारचे नियम त्यांना लागू करू शकतात किंवा कर प्रोत्साहन. जर तुम्ही अशा पद्धतीचा धूर इथे होत असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त कर पे करावा लागेल. कारण तिथे राहणाऱ्या लोकांना त्यांची जीवाची हानी होतीये. तर त्यांना कॉम्पेन्सेशन देण्यासाठी तुमचा कर वाढवला पाहिजे. म्हणून त्यांना कर प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा बाजार प्रोत्साहन किंवा त्यांना मग दुसऱ्या प्रकारची एक रक्कम देऊन किंवा बाजार म्हणजे काय सहभागी प्रमाणित करणे आणि आवश्यक त्यांना एकूण वापर एका विशिष्ट रकमेने कमी केला पाहिजे. थोडक्यात काय तर त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते सुद्धा कमी करू शकता तुम्ही. जर जास्तीत जास्त 100 वस्तू बनवण्यासाठी जर जास्त लोकांना त्रास होत असेल, तर तुम्ही 60 करू शकता. 60 मुळे त्याची काय इंटेन्सिटी जी आहे ती कशी कमी होऊ शकते. तर हे प्रोत्साहन धोरणाने बाह्यता कमी होऊ शकते. ऐच्छिक उपाय काय-काय होऊ शकतात? ओके. कर प्रोत्साहन धोरणे इथे सांगितलेलं. तर आणखीन काय दिलंय? पिगीवूइन टॅक्स. ठीक आहे. पिगोवियन टॅक्स काय आहे? हा पण एक इम्पोर्टंट पार्ट आहे. अर्थतज्ञ आर्थर पिगो यांच्या नावावरती हा पिगोवियन कर एक टर्म जी आहे ती बाह्यतेवरती रिलेटेड आहे. याने काय सांगितलेलं आहे? कंपन्यांवर त्यांनी निर्माण केलेल्या बाह्य खर्चावर आधारित कर लावायचा. बाह्यतेचे अंतर्गतकरण, त्यांचे बाह्य खर्चासाठी सामाजिक परतफेड किंवा प्रदूषण कर वापरला जातो. जसं की मी सांगितलं, की ही एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचं मी तेच एक्झाम्पल रिपीट करते कारण तुम्हाला रिलेट करता येतं. पिगोवियन टॅक्स किंवा पिगोवियन कर तुम्हाला एवढंच सांगतो, की जी कंपनी एकदम विषारी वायू सोडतीये, तर त्या विषारी वायूने जी लोकांना नुकसान होणार आहे,
त्याच्यासाठी कंपेन्सेशन म्हणून त्यांचं जे नुकसान होतं किंवा त्यांच्या हेल्थवर जो परिणाम होतोय, त्याची नुकसान भरपाई म्हणून त्यांनी त्या कंपनीने जास्तीचा टॅक्स भरावा, जो सोशल बेनिफिटसाठी किंवा सोशल लोकांसाठी तो चांगल्या त्यांच्या वापरासाठी काहीतरी उपयोग करता येईल, ज्याला प्रदूषण कर म्हणतात. म्हणजे काय? जे प्रदूषणाला हानिकारक होतंय, प्रदूषणावरती तुम्ही जो जोर ठेवताय, त्याला काय करणं, त्याला कंपेन्सेशन म्हणून जो कर भरायचा आहे, त्याला पिग्युएन टॅक्स असं म्हणतात. ठीक आहे? जो तुमच्या कर सीमांत बाह्य खर्चाच्या बरोबरीचा नसतो. प्रदूषण कर 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 म्हटलेला आहे पिग्युएन कर याने. पण थोडक्यात काय आहे, कंपेन्सेशन कर आहे असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे? मार्केट इंटेन्सिव्ह पॉलिसीज काय तर बाजार प्रोत्साहन धोरणं म्हणजे काय होतं तुम्हाला सांगितलं, की नियमांपेक्षा वेगळे जर म्हणजे तुम्ही प्रोडक्शन जे आहे त्याचे नंबर्स जे आहेत ते कमी करू शकता. ऐच्छिक कपात व्यक्तींना परवानगी देते, की सामाजिकदृष्ट्या इष्टतम काय आहे किंवा खाजगीरित्या इष्टतम काय आहे याचे अनुसरण करायचं. म्हणजे थोडक्यात काय तर स्वतःच तुम्ही ठरवायचं, की कोणतं प्रोडक्शन चेंज करायचंय का? चेंज केलं तर मग त्याच्यामध्ये काय चेंज केलं म्हणजे हे लोकांना हानिकारक नसणार आहे, हे तुम्ही स्वतः ठरवायचं. स्वतः म्हणजे कोणी? कंपनी धारकांनी. हे ऐच्छिक उपाय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मोठ्या संख्येने लोक फ्री रायडिंग करतात असा विश्वास असताना खाजगीरित्या जागरूक असलेले लोक सहसा निराश होतात आणि योगदान करणे सोडून देतात. लोकसंख्या जास्त असेल तर त्यांना किती पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने लाभ होतोय किंवा कशा पद्धतीने त्यांच्यावरती निराशा होते, हे काय करू शकतात लोकं जाणून घेऊन त्याच्यावरती काहीतरी उपाय करू शकतात. ठीक आहे. देन आता एक पार्ट बघितला आपण. बाह्यतः हा परिणाम बघितला जो बाजार अपयशाला आपल्याला अडथळा आणतो. तर आता पब्लिक गुड्स किंवा सार्वजनिक वस्तू कशा तुम्हाला परिणामकारक ठरतात बाजार अपयशासाठी? तर हे बघा, सार्वजनिक हित हे अनन्य आणि अप्रतिद्वंदी असते. अनन्य म्हणजे काय? की त्यांचा फायद्यापासून कोणालाही वगळले जाऊ शकत नाही. ठीक आहे. एकतर त्याचं काय आहे सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातून कोणालाही वगळता येत नाही, की फक्त टॅक्स पे करणाऱ्याच व्यक्तींनी याचा वापर करावा किंवा जे टॅक्स पे करत नाही त्यांना ह्याचा लाभ मिळणार नाही. असं असतात का सार्वजनिक वस्तू? नाही. एक उद्यान हे उद्यान सगळ्यांसाठी कॉमन आहे. मग तुम्ही टॅक्स भरा अथवा ना भरा, त्या एरियामधले सगळे लोक त्याचा वापर करणार. तर हे काय आहे, की सार्वजनिक वस्तू सगळे वापरू शकतात. कोणाला त्याच्यातून वगळलं जाऊ शकत नाही. हे एक रिझन आहे. दुसरं अप्रतिम म्हणजे एखाद्याचा उपभोग इतरांच्या वापरास प्रतिबंध करत नाही. म्हणजे त्या गार्डनचा उपभोग एका व्यक्तीने घेतला ज्याने टॅक्स भरलेला नाहीये. तर दुसरा व्यक्ती जो आहे ज्याने टॅक्स भरलेला आहे, त्याला सुद्धा सेम उपभोग किंवा युटिलिटी ते गार्डन किंवा ते सार्वजनिक वस्तू देणार आहे. त्यामुळे हे 2 जी वैशिष्ट्य आहेत सार्वजनिक वस्तूची, ती बाजाराच्या अपयशाला कारणीभूत ठरू शकतात. बाजार अपयश येतं म्हणजे काय होतं सरकारचा हस्तक्षेप जो आहे, जो तिथे संपायला पाहिजे. म्हणजे टॅक्स पे न करणाऱ्यांसुद्धा जो सार्वजनिक वस्तूंचा वापर करता येणं किंवा सेम बेनिफिट, सेम उपभोग हा टॅक्स पे न करणाऱ्यासाठी देणं. म्हणजे काय होतं इथे, जे टॅक्स पे करतात त्यांचं नुकसान होतंय, राइट? म्हणजे त्यांना तिथे अन्याय होतो असं आपण बघू शकतो. म्हणजेच काय होतं तिथे बाजाराचं अपयश येतंय. सगळ्या ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या तिथे होत नाहीयेत. तिथे मग आपल्याला बाजाराचं अपयश आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. सरकारने पुरवलेल्या अनेक वस्तूंना सार्वजनिक वस्तू म्हणतात. ठीक आहे. शुद्ध सार्वजनिक वस्तू नाहीत. आणि राष्ट्रीय संरक्षण हे सर्वात जवळचे उदाहरण आहे. सार्वजनिक वस्तू कशा पूर्ण शुद्ध पण नाहीयेत. पण संरक्षण हे पूर्णपणे काय आहे? आता सध्यापर्यंत तरी संरक्षणामध्ये कोणाला इन्क्लूड केलेलं नाहीये. ही पूर्णपणे गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे किंवा गव्हर्नमेंटची वस्तू आहे. गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे. तर हे काय आहे? सार्वजनिक वस्तूचं बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. खाजगी वस्तू फक्त त्या व्यक्तीला पुरवली जाते ज्याने ती खरेदी केलेली असतात. तर सार्वजनिक आणि खाजगी वस्तूमध्ये पहिला फरक काय आहे, की खाजगी वस्तू त्या व्यक्तीला दिली जाते, त्याने ती खरेदी केलेली आहे. म्हणजे प्रायव्हेट वस्तू तुम्हाला समजले, की त्या वस्तूचे पैसे त्याने पे केले, त्याला दिली. पण सार्वजनिक वस्तूचं असं असतं का? नाही. सार्वजनिक वस्तू एकाच वेळेला सगळ्यांना पुरवल्या जातात. ठीक आहे. तर होपफुली तुम्हाला सार्वजनिक वस्तू कशा पद्धतीने तुम्हाला मार्केट फेल्युअरसाठी काम करतात किंवा मार्केट फेल्युअरसाठी रिझन ठरतात हे समजलंय. ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू ऑफ पब्लिक गुड्स ठीक आहे. ह्याचं काही नाही एवढं. एकदा फक्त बघून घ्या. कारण तुम्हाला असा प्रश्न आलेला नाहीये. पिग्गी टॅक्सवरती क्वेशन आलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे बाह्यता म्हणजे काय? किंवा कोणत्या-कोणत्या वस्तू तुम्हाला बाजारापेक्षाचे रिझन आहेत, हे सांगायला हेल्प केले. म्हणजे हे यावरती क्वेशन्स आले आहेत.
गव्हर्नमेंट फेल्युअर्स अँड मार्केट फेल्युअर्स हे तुम्हाला मी पहिले सुरुवातीला सांगितलं की गव्हर्नमेंटचं जर इंटरव्हेन्शन झालं, गव्हर्नमेंटला जर ती सार्वजनिक बाजारामध्ये समतोल राखता आला नाही, तर त्या ठिकाणी आपोआप सरकारचं अपयश सुद्धा येतं. रिझन्स फॉर गव्हर्नमेंट फेल्युअर, काय रिझन्स आहेत गव्हर्नमेंट फेल्युअरचे? तर समस्या दूर करण्यासाठी सरकारकडे प्रोत्साहन नाही. म्हणजे एखादी समस्या जर असेल, त्याला खूप जास्त कष्ट लागणार असेल, तर सरकारकडे कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन नाहीये की ते वस्तू किंवा ती समस्या ते सोडवू शकतील. ठीक आहे. त्यानंतर या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारकडे पुरेशी माहितीही नाही. जर सरकारला ते फेल्युअर कशामुळे आलंय किंवा काय गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत म्हणून त्याला अपयश आलंय, या गोष्टी समजून घेण्यासाठी सरकारकडे कुठल्याही प्रकारची माहिती नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बाजारातील हस्तक्षेप नेहमीच क्लिष्ट स्वरूपाचा असतो. सरकारी हस्तक्षेपाचे नोकरशाही स्वरूप फाईन ट्युनिंग होऊ देत नाही. म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये घुसखोरी किंवा चांगल्या पद्धतीने त्याला हँडलिंग तिथे करू दिलं जात नाही आणि सरकारी हस्तक्षेपामुळे अधिक सरकारी हस्तक्षेप होतो आणि त्यामुळे सरकारचे अपयश तिथे येतात. दीज आर द सम रिझन्स फॉर मार्केट फेल्युअर. ठीक आहे. बाजार अपयशाचे काही कारणं आहेत. आता गव्हर्नमेंट किंवा शासकीय गव्हर्नमेंट रेग्युलेशन कसं होतं किंवा मार्केटमध्ये रेग्युलेशन्स कसं होतात. 3 काइंड्स ऑफ गव्हर्नमेंट पॉलिसीज आर डिझाइन्ड टू अल्टर अ कंट्रोल फर्म बिहेवियर्स. म्हणजे जे काम करतात किंवा सरकारी धोरणं जी आहेत, जे फर्म म्हणजे काय? तर इंडस्ट्री. तर त्यांचं वर्तन नियंत्रित करण्यासाठी 3 प्रकारची सरकारी धोरणं असतात. एक तर आहे सामाजिक नियमन, आर्थिक नियमन आणि अविश्वास नियमन. याच्यामध्ये सामाजिक नियमन म्हणजे काय? तर सामाजिक नियमन आरोग्य आणि सुरक्षितता सुधारण्याचा प्रयत्न करतं, ज्यामध्ये त्याचे आर्थिक परिणाम सुद्धा होतात. जसं की त्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं आरोग्य व्यवस्थित असेल, तर ते पुढे जाऊन त्या कंपनीची ग्रोथ करू शकतात. तर दॅट इज सामाजिक नियमन. ठीक आहे. इकॉनॉमिक रेग्युलेशन म्हणजे काय? तर ज्या उद्योगामध्ये मक्तेदारी अपहार्य किंवा अगदी इष्ट अशा उद्योगांमध्ये किंमत, उत्पादन आणि नवीन कंपन्यांचा समावेश होतो. जसं की इन्फ्रास्ट्रक्चर जो पार्ट आहे, म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत तुमच्या कुठल्याही कंपनीमध्ये आवश्यक असतात, त्या आर्थिक नियमांमध्ये येतात. ठीक आहे. अ, ज्यामध्ये बघा नैसर्गिक मक्तेदारीवर सरकारचं नियंत्रण कसं होतं? फोन, वीज, भुयारी, रेल्वे मार्ग हे काय आहे? तर तुम्ही आर्थिक बाजू मोजण्यासाठी किंवा आर्थिक बाजू वाढवण्यासाठी तुम्ही आर्थिक नियमन तिथे केलेलं आहे. ठीक आहे. अँटी ट्रस्ट रेग्युलेशन किंवा अविश्वास नियमन काय आहे? तर अविश्वास धोरण ज्या बाजारपेठांमध्ये स्पर्धा इष्ट आहे, अशा बाजारपेठांची मक्तेदारी किंवा कार्टेलाइज करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय केलं जातं? तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मोनोपॉली किंवा मक्तेदारी चालेल असं होऊ नये यासाठी पाठपुरावा नेहमी केला जातो. ठीक आहे. नॅचरल मोनोपॉलीचं नियमन काय आहे? नियंत्रित करण्यासाठी काय केलं जातं? तर अनियंत्रित नफा वाढवणे हे त्याचं मेन कारण असतं, नैसर्गिक मक्तेदारी येण्याचं. ठीक आहे. आता आपण काय बघतो, की बाजाराचं रेग्युलेशन कसं चालतं किंवा एक्झॅक्टली बाजार कसा डिव्हाईड झालेला असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, की सामाजिक नियमन असतं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर आर्थिक नियमन असतं आणि दुसरं मक्तेदारीचं नियमन. नैसर्गिक मक्तेदारी जी येते, जी कुठल्याही बाजाराला चांगली नसते. तर ह्याची कारणं कोणती-कोणती आहेत? तर पहिलं कारण आपण बघितलं, की अनियंत्रित नफा वाढवणे. जास्तीत जास्त तुम्हाला नफा हवा असतो आणि त्यामुळे नैसर्गिक मक्तेदारी आपोआप येते. त्यानंतर गव्हर्नमेंट काय करू शकतो? सरकार काय करू शकतो ही मक्तेदारी येऊ नये म्हणून? ते एकतर मक्तेदारी स्वस्त चालू शकतात. म्हणजे जे रेट तुम्ही मक्तेदारीने दिलेला आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट मक्तेदार असेल, तर त्याचा स्वस्त मक्तेदारी इथे करू शकतात. किंमत जी आहे ती कमी करू शकतात. सरकारी मालकीच्या किंवा सरकारी नियमन मक्तेदारीला सार्वजनिक उपयोगिता म्हणतात. सरकारी मालकीच्या किंवा सरकारी नियमन मक्तेदारीला. ठीक आहे. ओके. ज्या ठिकाणी मी काय म्हटलं, की इथे मक्तेदारी कोणाचीही असू शकते, की एक व्यक्तीची, 2 व्यक्तीची किंवा सरकारची पण मक्तेदारी असू शकते. जसं की मी सांगितलं संरक्षणाच्या बाबतीत किंवा इंडस्ट्रीमध्ये रेल्वेच्या बाबतीत इंडियन रेल्वेमध्ये काय आहे मक्तेदारी आहे. दुसरं कोणतीही त्याच्यामध्ये इंडियन रेल्वेच्या ह्याच्यामध्ये शेअर्स कोणाचेही नाही. ठीक आहे. तर इंडियन रेल्वे ही मोनोपॉली आहे. त्या ठिकाणी मग सरकार नियमन करू शकते. त्यानंतर व्हॉट सम दीज रेग्युलेशन्स म्हणजे यापैकी नियमन काय आहे? तर किमतीला किरकोळ खर्चाच्या बरोबरीने सेट करणे. म्हणजे जो तुमचा खर्च आलेला आहे, एक वस्तू तयार करण्यासाठी, तर त्यानुसार त्याच्या बरोबर जी किंमत असेल ती सेट करायची आहे. तर त्यावेळेस काय होईल? मक्तेदारा तोट्यात चालत असेल. कारण का जर ₹10 एका वस्तूला खर्च झाला असेल तयार करण्यासाठी आणि त्याला जर ₹10च किंमत दिली, तर तो तोट्यामध्ये चालेल. ठीक आहे.
त्याच्यानंतर मक्तेदार असे नुकसान सहन करण्यापेक्षा व्यवसायातून बाहेर पडेल. ऑब्व्हियसली नैसर्गिक मक्तेदारी जी आहे ती कमी करण्यासाठी असं करावं लागेल. सरकारने काय केलं, किमती एकदम सेम ठेवल्या, किरकोळ किमती एवढेच आणि मक्तेदार तोट्यात चालला तर आपोआपच त्याच्यातून मक्तेदार काय होईल, बाहेर पडेल आणि मक्तेदारी होणार नाही. त्यानंतर नैसर्गिक मक्तेदारीला सबसिडी देणे म्हणजे काय, सरकार सामान्य नफा मिळवण्यासाठी फर्मला अनुदान देऊन तोटा भरून काढू शकते. नैसर्गिक मक्तेदारी ठीक आहे, पण नॉर्मल जी मक्तेदारी कृत्रिमरित्या केली जाते, त्यांना काय केलं जातं, अडवलं जातं. ठीक आहे? ओके. आता जो महत्त्वाचा पार्ट आहे आणखीन ज्याच्यावरती क्वेशन नेहमी विचारले जातात पब्लिक इकॉनॉमिक्स मधला, तो म्हणजे पब्लिक रिव्हेन्यू एंड पब्लिक एक्सपेंडिचर. आता याच्यामध्ये पब्लिक रिव्हेन्यू म्हणजे काय आणि पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि त्यांचे कोणते-कोणते विभाग आहेत किंवा त्यांचे कोणते-कोणते घटक आहेत ज्याद्वारे त्यांना एक्सपेंडिचर आणि रिव्हेन्यू मिळतो. ठीक आहे. सार्वजनिक महसूल आणि खर्च. तर याच्यामध्ये बघा महसूल प्राप्ती आणि भांडवली पावत्या किंवा भांडवली हां, रिसिप्ट्स म्हणू शकता. त्याच्यामध्ये बघा महसुली प्राप्तीमध्ये कुठून-कुठून तुम्हाला वस्तू मिळतात. आता सार्वजनिक पब्लिक इकॉनॉमिक्स बघतोय म्हणजे गव्हर्नमेंटचा इन्कम आणि गव्हर्नमेंटचा खर्च तुम्हाला याच्यामध्ये बघायचा आहे. तर महसुली प्राप्ती म्हणजे गव्हर्नमेंटचं इन्कम आणि भांडवली पावत्या म्हणजे गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर. तर यामध्ये महसुली प्राप्तीमध्ये वस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम, ज्या काही गव्हर्नमेंटच्या वस्तू आहेत, गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत किंवा गव्हर्नमेंटने काही वस्तू विकल्या असतात, तर त्यातून मिळालेली रक्कम ही महसूल प्राप्तीमध्ये येते. व्यवसायाद्वारे प्रदान केलेल्या सेवांमधून प्राप्त शुल्क, गव्हर्नमेंटचे काही व्यवसाय असतील आणि त्या व्यवसायातून त्यांनी ज्या सेवा प्राप्त केल्या असतील, तर प्रदान केल्या असतील, तर त्यातून ज्या सेवांमधून शुल्क मिळेल, ते सुद्धा गव्हर्नमेंटचं इन्कम असतं. त्याच्यानंतर गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि लाभांश, गव्हर्नमेंट ही काय करत असते, दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या फील्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट सुद्धा करत असते आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून जे काही तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे, त्याचं सुद्धा कन्सिडरेशन हे महसूल प्राप्तीमध्ये केलं जातं. आणि नियमित उत्पन्न. नियमित उत्पन्नाचे मग वेगवेगळे सोर्स आहेत. तुमचे एकतर टॅक्स आहे, त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, फीस आहे, रिसिप्ट्स आहेत, दंड आहेत. ह्या गोष्टी काय महसूल प्राप्तीमध्ये येतात. ठीक आहे, सरकारच्या इन्कममध्ये येतात. मग भांडवली पावत्या म्हणजे काय? तर स्थिर मालमत्ता किंवा गुंतवणुकीतून आलेली रक्कम. ओके. इथे महसूल म्हटलं म्हणजे प्युअर असं तुमचं काय असणार आहे, इन्कम असणार आहे आणि भांडवली पावत्या हे पण तुमच्या इन्कममध्येच येणार आहे, उत्पन्नामध्येच येणार आहे, ज्यामध्ये स्थिर मालमत्ता किंवा गुंतवणुकीतून मिळालेली रक्कम म्हणजे गव्हर्नमेंटची एखादी जागा असेल, ज्या ठिकाणी कोणीतरी काहीतरी व्यवसाय चालू केला असेल किंवा काहीतरी गव्हर्नमेंटचाच प्रोजेक्ट चालला असेल, तर त्यातून जे इन्कम येईल ते असणार आहे भांडवली पावत्या. म्हणजे तुमच्या कॅपिटलमधून तुम्हाला काहीतरी गेन झालेलं आहे, दॅट इज भांडवली पावत्या किंवा भांडवली रिसिप्ट्स. ठीक आहे. त्यानंतर समभाग जारी केल्यापासून कंपनीला मिळालेली रक्कम एखादा भाग कंपनीसाठी त्यांनी जोडून दिला असेल, तर त्यातून जे इन्कम होईल, ते सुद्धा सरकारचं इन्कम असणार आहे. कर्ज म्हणून मिळालेली रक्कम काही वेळेला गव्हर्नमेंटला एक्सपेंडिचर पूर्ण करण्यासाठी किंवा एक्सपेंडिचर मीट होत नसेल, त्यावेळेस गव्हर्नमेंटला कर्ज घ्यावं लागतं. तर ती कर्ज सुद्धा इन्कममध्ये कन्सिडर केलं जातं. कारण शेवटी तो आपल्याला खर्चच करायचा असतो. म्हणून कर्ज रक्कम सुद्धा इथे इन्कम म्हणून कन्सिडर केली जाते. त्यानंतर मालमत्तेच्या अपघातातून भरपाई म्हणून मिळालेली रक्कम. ठीक आहे. काही अपघात म्हणजे जे इन्शुरन्स असतात, त्या इन्शुरन्स अमाउंट रिसीव्ड ॲज अ कॉम्पेन्सेशन फ्रॉम ॲक्सिडेंट्स ऑफ असेट. ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूचं जर खराब झाल्या, तर त्याच्यातून तुम्हाला काहीतरी म्हणजे जसं इन्शुरन्स तुम्हाला कंपनीमधून भरपाई प्रोव्हाईड करते, तशा भरपाईला तुम्ही काय म्हणणार आहात, भांडवली पावत्या म्हणजे हे पण एक गव्हर्नमेंटचं इन्कम असणार आहे. ठीक आहे. तर हे आपण बघितलं सार्वजनिक महसूल. त्यातला एक-एक आपण बघू शकतो, की ही एक संकल्पना आहे, ज्यामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक महसूल आणि उत्पन्न यांचा समावेश होतो. ठीक आहे. सार्वजनिक महसूल म्हणजे जनतेच्या खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारच्या स्त्रोतापासून नेमके उत्पन्न किती होतं, हे तुम्हाला सार्वजनिक महसुलामध्ये मिळतं. ठीक आहे. आता कुठून-कुठून उत्पन्न होतं मग सरकारला? सरकारला उत्पन्न होतं अ, कर कर, शुल्क. शुल्क म्हणजे काय? कर तर तुम्हाला माहिती आहे टॅक्सेस लावले जातात वेगवेगळे. शुल्क म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर काही काम करून घ्यायचं असेल, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला शुल्क आकारलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक वस्तू ज्या गव्हर्नमेंट वस्तू तयार करतात, त्या वस्तूंचा काय म्हटलं जातं, वापर तुम्ही करता, तर त्याच्यासाठी जे पे केलं जातं ते आहे सार्वजनिक महसूल. सेवांची विक्री, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या सेवा आहेत, त्यासुद्धा त्यांच्या विक्रीच्या बदल्यात त्यांना उत्पन्न मिळतं. दंड, जर एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला असेल, तर त्याला दंड पे करावा लागतो आणि तो दंड कोणाला जातो? सरकारला जातो आणि ते उत्पन्न असतं सरकारचं.
वेगवेगळ्या देणग्या, आपल्या देशाला वेगवेगळे लोक व्हिजिट करतात. त्या व्हिजिटमध्ये ते स्वतः काय करतात, देणग्या देत असतात आणि ह्या देणग्या सार्वजनिक महसुलामध्ये उत्पन्न म्हणून काम करतात. ठीक आहे. तर हे सोर्सेस आहेत महसुलाचे, सार्वजनिक महसुलाचे स्रोत आहेत. कर, एक तर कर महसूल, दुसरा आहे गैर कर महसूल. गैर कर महसूल म्हणजे इतर करा व्यतिरिक्त जे तुम्हाला मिळणार आहे ते असणार आहे तुमचे गैर कर महसूल. ठीक आहे. एक्झाम होईल की नाही हा पुढचा पार्ट आहे. आपण प्रिपेअर असलं पाहिजे, कारण जी डेट दिलेली आहे त्यानुसार एक्झाम तर होईल. कारण इलेक्शन तर आपल्या मेमध्ये आहे. प्रिपरेशन पूर्ण एक्झामचं तुमचं झालेलं आहे. मार्च महिना चालू आहे, 7 एप्रिलला तुमची एक्झाम आहे. ठीक आहे. मार्च महिना संपत आला आणि 7 एप्रिलला तुमची एक्झाम आहे. म्हणजे एक्झामची पूर्ण प्रिपरेशन झालेली आहे. सो तुम्ही सुद्धा त्या दृष्टीने प्रिपेअर राहा. एक्झाम होऊ शकते. ठीक आहे. 80-20 पॉसिबिलिटीज आहेत की एक्झाम कॅन्सल होऊ शकते. बट म्हणजे 20% चान्सेस आहेत, बट 80% एक्झाम होईल. कारण त्याचं पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे. ठीक आहे. तर इथे कर महसूल म्हणजे काय? कर महसुलामध्ये पण 2 प्रकार पडतात. एक तर आहे प्रत्यक्ष कर, दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष करामध्ये मग आयकर किंवा जो तुम्ही खर्च करता त्याच्यावरचा कर. काही वस्तू खरेदी केली तर त्याच्यावरती तुम्हाला प्रत्यक्ष कर म्हणजे कर भरावा लागतो तो. अप्रत्यक्ष कर, विक्री कर म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखादे शुगर किंवा एखादा नवीन बॉक्स वस्तू विकत घेतली, तर त्याच्याबरोबर तुम्हाला जो टॅक्स पे करावा लागतो तो असतो अप्रत्यक्ष कर. ठीक आहे. सीमा शुल्क, एक वस्तू दुसऱ्या देशात एका सीमेतून दुसऱ्या सीमेत असेल, तर त्यांना जो सीमा शुल्क द्यावा लागतो, तो अप्रत्यक्ष करामध्ये येतो. व्यायाम शुल्क, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत करामध्ये किंवा टॅक्सेसमध्ये कन्सिडर केल्या जातात आणि टॅक्सेसमध्ये मग हे 2 प्रकारचे महसूल तुम्हाला मिळतात. गैर-कर महसूल कुठले येतात मग? ज्यामध्ये सरकारचं उत्पन्न तर आहे, पण मग हे कर नाहीयेत. मग कुठल्या वस्तू? फी, दर, दंड, जप्ती, एस्केट, भेटवस्तू आणि अनुदान. म्हणजे गव्हर्नमेंटला कराव्यतिरिक्त जे काही उत्पन्न मिळतं ते गैरकर महसुलात येतं. देणग्या, भेटवस्तू किंवा देणगी आपण म्हणू शकतो. एखाद्या देशाने किंवा एखाद्या संस्थेने, फायनान्शियल संस्थेने अनुदान दिलं असेल तर ते, फी, दंड, जप्ती झाली असेल तर ते गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. तर हे जे तुम्ही आहे ते तुम्ही म्हणजे पूर्ण इन डीपमध्ये रीड करू शकता. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर काय आहे? नॉन टॅक्स रेव्हेन्यू काय आहे? गैरकर महसूल म्हणजे काय? त्याच्यामध्ये कोणते-कोणते घटक येतात? हे तुम्ही एकदा परत वाचू शकता. ठीक आहे. पुढचा जो आहे पब्लिक महसुलाचे स्रोत. आता पब्लिक रिव्हेन्यू, हां, ठीक आहे. हे सगळं सेम आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर काय आहे किंवा भांडवली खर्च म्हणजे काय आहे? आता खर्च कुठे-कुठे तुम्हाला हे करावं लागणार आहे. दीर्घ कालावधीत लाभ मिळवून देण्यासाठी केलेला खर्च आणि कोणत्याही स्थिर मालमत्तेशी संबंधित असलेल्या खर्चाला भांडवली खर्च म्हणतात. थोडक्यात काय मी तुम्हाला काय म्हटलं, भांडवल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला परत इन्कम मिळवून देऊ शकते. म्हणजेच काय तुमचा इन्कमचा सोर्स आहे भांडवली खर्च. तर ते तुम्हाला कुठे-कुठे मिळवून देऊ शकतं, की स्थिर मालमत्ता जी गव्हर्नमेंटने एखादी जमीन घेतलेली आहे आणि ती दुसऱ्या देशातील एखाद्या कंपनीला देऊन टाकली आहे. डी-मार्टला देऊन टाकले किंवा अजून कुठल्या गोष्टीला देऊन टाकले, तर त्याचा जो रिव्हेन्यू मिळणार आहे, त्याचा रेंट म्हणा किंवा त्याचा डेव्हलपमेंटचा खर्च असेल, तो सगळा गव्हर्नमेंटला मिळतो. तो भांडवली खर्चामध्ये येतो. त्यानंतर कालबाह्य स्थिर मालमत्ता विस्तार आणि बदल यावर एखादी वस्तू आहे, की खूप वर्षानुवर्ष ती तिथे पडून राहिलेली आहे आणि कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. तर गव्हर्नमेंट त्याच्यावरती ताबा घेते आणि ती गव्हर्नमेंटची मालमत्ता होते आणि त्याच्यावरती जो काही निर्णय होईल, तो भांडवल मग गव्हर्नमेंटकडे जातं. ठीक आहे. त्यानंतर व्यवसाय बाळगण्याचा अधिकार प्राप्त केल्यावर उदाहरणार्थ खरेदी, पेटंट, सद्भावना. पेटंट एखाद्या वस्तू म्हणजे एखादी वस्तू इन्व्हेंट झाली, तर त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीला पेटंट करायचं असेल, की ही वस्तू त्याने केलेली आहे. तर त्या पेटंटमधून जी काही फी होईल किंवा त्या पेटंटचा जो काही इन्कम होईल, त्याचा काही भाग जर गव्हर्नमेंटला मिळत असेल, तर ते भांडवली खर्चामध्ये येतं. ठीक आहे. कालबाह्य शेअर्स, प्रॉस्पेक्टस हे काय आहेत? हे पूर्ण भांडवली खर्चाचे उदाहरण आहे. ठीक आहे. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर महसुली खर्च म्हणजे काय आहे? तर व्यवसाय चालवण्यासाठी जो खर्च केला जातो तो महसुली खर्च आहे. म्हणजे व्यवसाय चालवणं म्हणजे काय? तर तुम्हाला इन्कम येणार आहे आणि त्या इन्कम येण्यासाठी तुम्ही जो खर्च केलेला आहे तो असणार आहे तुमचा महसुली खर्च. त्यानंतर चालू वर्षासाठीचा लाभ पूर्ण माहिती आहे. एक फायनान्शियल इयर असतं आणि त्या फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन्स करत असता. तर ते तुमचा चालू वर्षासाठीचा लाभ असतो. व्यवसाय सुरळीत चालण्यासाठीचं हे आहे महसुली खर्च. व्यवसाय, मजुरी, पगार, कायदेशीर खर्च, प्रशासकीय खर्च इत्यादी संचालनासाठी जो खर्च केला जातो, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? महसुली खर्च म्हणतो. ठीक आहे.
हे एकदा रीड करा, तुम्हाला लक्षात येईल. कर्जावरील व्याज हे पण महसुली खर्च आहे आणि मालमत्तेवरील घसारा हे सुद्धा महसुली खर्च आहे. आता इथे बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या दोन्हीचा फरक काय आहे? ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल इथे, की भांडवली खर्च भविष्यातील आर्थिक लाभ निर्माण करतो. म्हणजे काय, जो भांडवलावरती जो खर्च तुम्ही करणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला आणखीन इन्कम मिळणार आहे. त्याला आर्थिक लाभ निर्माण करणं म्हणतात. आणि महसुली खर्च म्हणजे काय? महसुली खर्चाचा फायदा फक्त चालू वर्षासाठी होतो. भांडवली खर्च तुम्हाला कंटिन्युअस इन्कम देणार आहे. महसुली खर्च फक्त एका करंट वर्षासाठी देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर भांडवली खर्च ही पैशाची एकेवेळची गुंतवणूक असते. म्हणजे तुम्ही आत्ता एका इंडस्ट्रीमध्ये जर गुंतवणूक केली, तर त्याच्यातून तुम्हाला नेहमी कंटिन्युअस पुढच्या वर्षापर्यंत त्याला लाभ मिळत राहणार आहे. आणि महसुली खर्च हा वारंवार होत असतो. ठीक आहे. म्हणजे जसं की मी म्हटलं, टॅक्स कलेक्ट करण्यासाठी जे तुम्हाला खर्च करावा लागणार आहे, तो नेहमी प्रत्येक वर्षी खर्च करावा लागणार आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही टॅक्स गोळा करता या हिशोबाने. तर हा महसुली खर्च वारंवार करावा लागतो. भांडवली खर्च ताळेबंदात मालमत्तेच्या बाजूने आणि उत्पन्न विवरणात दर्शवला जातो. म्हणजे काय, उत्पन्नामध्ये आणि मालमत्तेच्या बाजूने भांडवली खर्च दाखल होतो आणि महसुली खर्च फक्त इन्कम. उत्पन्न आणि मालमत्ता, भांडवली खर्च, आणि इकडे फक्त महसुली खर्चामध्ये फक्त आणि फक्त इन्कम, उत्पन्न दाखवलं जातं. ठीक आहे. भांडवली खर्च दीर्घकालीन खर्च आहे आणि महसुली खर्च हा अल्पकालीन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये भांडवली खर्च म्हणजे कशा-कशावर गव्हर्नमेंट खर्च करते? तर उपकरणं, फर्निचर, इमारत इत्यादीवरती. आणि महसुली खर्च कशा-कशावर होतो? कारखाना कामगारांना दिलेली मजुरी किंवा अजून इंडस्ट्रीमध्ये कशावरती इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर ते काय असणार आहे? तेवढ्यासाठीची खर्च असणार आहे, महसुली खर्च. ठीक आहे. होप यू हॅव क्लिअर द डिफरन्स. आता पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक खर्च म्हणजे काय? सार्वजनिक खर्चाची एक तर तुम्हाला महसुलामध्ये पण भांडवली खर्च, भांडवली हां, सार्वजनिक खर्चामध्येच तुम्हाला हे पण बघायला मिळेल, की सार्वजनिक खर्चामध्ये भांडवली खर्च, फंक्शनल क्लासिफिकेशन, कार्यात्मक वर्गीकरण कसं होतं याच्यामध्ये, ठीक आहे. हां, ही जर लिंक संपली तर मी दुसरी लिंक शेअर करेल, ती लगेच जॉइन करा. काही अर्थशास्त्रज्ञ सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण करण्यासाठी ज्या कार्यासाठी करतात, त्या आधारावर करतात. म्हणजे संरक्षण, समाज कल्याण, कृषी, पायाभूत या आधारावरती खर्चाचं वर्गीकरण करतात. सार्वजनिक खर्च म्हणजे जो गव्हर्नमेंट तुमच्या वेल्फेअरसाठी जो खर्च करते, तुमच्या कल्याणासाठी जो खर्च करते, ते सार्वजनिक खर्चामध्ये येतात. ज्यामध्ये पहिलं वर्गीकरण करू शकतात कार्यात्मक. कशात कार्य करतात त्याच्यानुसार वर्गीकरण. दुसरं येतं महसुली आणि भांडवली खर्च, जे आपण आता बघितलेलं आहे. ठीक आहे. ओके. अजून सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण असं करू शकतो, की हस्तांतरणीय आणि गैर हस्तांतरणीय खर्च. हस्तांतरणीय खर्च म्हणजे काय, की जो तुम्हाला पुढे खर्च, म्हणजे जो गव्हर्नमेंट, आता बघा, हस्तांतरित खर्च हा त्या खर्चाशी संबंधित असतो, ज्याच्या विरोधात कोणताही परतावा मिळत नाही. म्हणजे गव्हर्नमेंटला हा खर्च करावाच लागेल, पण त्याच्यात परतावा कुठला मिळणार नाहीये. तर तो खर्च म्हणजे इन्कमची अपेक्षा नाहीये, तर त्याला आपण हस्तांतरण खर्च म्हणतो. जसं की गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे, पेन्शन योजना केलेली आहे, व्याज देयकं दिलेली आहे, अनुदानं दिलेली आहेत, बेरोजगारी भत्ते दिलेले आहेत. हे काय आहेत? हस्तांतरणीय खर्च आहेत. लक्षात राहील. ट्रान्सफरेबल एक्सपेंडिचर म्हणजे काय, की जे तुम्हाला त्याच्यातून परत इन्कम येणार नाहीत. आणि गैर हस्तांतरणीय खर्च म्हणजे ज्याच्यातून तुम्हाला परत उत्पन्नाची अपेक्षा आहे किंवा नवीन उत्पादन त्याच्यातून तयार होणार आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये मग शिक्षण, आरोग्य, कुटुंब कल्याण या गोष्टी गैर-हस्तांतरणीय खर्चामध्ये येतात. तर हे एक वर्गीकरण होऊ शकतं. त्याच्यानंतर प्रॉडक्टिव्ह, अनप्रॉडक्टिव्ह म्हणजे उत्पादक आणि अनुत्पादक खर्च. उत्पादक खर्च म्हणजेच काय? जे तुम्हाला परत इन्कम मिळवून देईल. अनुत्पादक खर्च म्हणजे ज्याच्यातून तुम्हाला इन्कम तर मिळणार नाहीये, पण तुमच्या राहणाऱ्या कंट्रीमधल्या इकॉनॉमीची वाढ झालेली आहे, तिथे दिसणार आहे. त्याची लेव्हल जी आहे ती इन्क्रीज झालेली असणार आहे. ठीक आहे. विकास खर्च पण सेम आहे, की कशाने विकास झाला असेल, तर तो खर्च, विकासावरचा खर्च म्हणजे विकास या घटकामध्ये, वर्गीकरणामध्ये. ओके. सो ज्या ठिकाणी विकास खर्चाचं वर्गीकरण होतं, म्हणजे ज्या ठिकाणी आर्थिक वाढीला चालना मिळाली किंवा आर्थिक विकास झालाय असं दिसतंय, तर त्या ठिकाणाला, त्या खर्चाला विकास खर्च म्हणतात. आणि ज्या ठिकाणी विकास होत नाहीये, पण खर्च तर करावा लागणार आहे, अनुत्पादक खर्च जो असणार आहे, त्याला विकासेतर खर्च म्हटलं जाणार आहे. एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण? एखादा कंपनीला ग्रो करण्यासाठी गव्हर्नमेंटने अनुदान दिलेलं आहे, तर हा झाला विकास खर्च. ठीक आहे. तर दुसरं आहे, एखाद्या ठिकाणी पूरस्थिती आलेली आहे. एखाद्या ठिकाणी एका गावामध्ये खूप मोठा पूर आलाय आणि त्या लोकांचं विस्थापन करायचंय, तर ते असणार आहे तुमचा विकासेतर खर्च. म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये विकास तर होणार नाहीये तुमचा, पण जे तुमचं बुडालंय ते भरून काढण्यासाठी तुम्ही तो खर्च करणार आहे, तर त्याला तुम्ही विकासेतर खर्चामध्ये कन्सिडर करणार आहात. ठीक आहे.
त्यानंतर पुढचं जे वर्गीकरण होईल सार्वजनिक खर्चाचं ते होणार आहे अनुदान किंवा खरेदी किंमत. अनुदान म्हणजे काय, की गव्हर्नमेंट बेरोजगारी लाभ देते, निवृत्ती वेतन देते. त्याच्यानंतर वृद्धापकाळाचं जे निवृत्ती वेतन, बेरोजगारी लाभ. अनुदान तुम्हाला माहिती आहे सबसिडी. जसं की गव्हर्नमेंटनी उजाला स्कीमच्या अंतर्गत काय केलेलं आहे, की सिलेंडरवरती सबसिडी दिली आहे. जर तुम्ही ₹1200 ला सिलेंडर घेतला असेल, तर तुम्हाला त्याचे काही पैसे परत मिळतात. म्हणजे गव्हर्नमेंटचं अनुदान मिळतं आणि तुम्हाला जो सिलेंडर आहे तो 800, 900, ₹1000 लाच मिळतो. तर ते झालं अनुदान. तर अशा पद्धतीने सामाजिक प्रगती होण्यासाठी किंवा समाजाचा लेव्हल वाढवण्यासाठी काय करू शकतो, गव्हर्नमेंट अनुदान देतं. तर तो खर्च अनुदान खर्चामध्ये येतो आणि खरेदी किंमत म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी सुद्धा करत असते. जसं की भांडवली वस्तू आपण बघितल्या होत्या, भांडवली वस्तूची खरेदी करतं. तर त्याच्यातून त्यांना काय नवीन अ, उत्पन्न मिळतं. तर ही खरेदी किंमत, खरेदी केलेला जो खर्च आहे तो खरेदी किमतीमध्ये येणार. ठीक आहे. त्यानंतर फायद्यानुसार वर्गीकरण केलं जातं सार्वजनिक खर्चाचं. आता एवढे सगळे तुम्हाला वर्गीकरण तर विचारलं जाणार नाहीत. बट फक्त सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि सार्वजनिक खर्चामध्ये कुठले-कुठले पॉइंट येतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि एकदा फक्त रीड करून घ्या. सर्वांसाठी समान फायदे. होपफुली लेक्चर झाल्यानंतर तुम्ही पी रीड करताय किंवा लेक्चर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पी रीड करताय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की तुम्ही काय वाचताय. ठीक आहे. सर्वांसाठी समान फायदे म्हणजे आरोग्य, वाहतूक, संरक्षण याच्यावरती केला जाणारा फायदा. खर्च. त्याच्यानंतर सर्वांना विशेष लाभ म्हणजे काय? न्याय प्रशासन, सामाजिक सुरक्षा, समुदाय कल्याण किंवा लाभ देणारे खर्च हे झाले सर्वांना विशेष लाभ सार्वजनिक खर्च. त्याच्यानंतर काहींना विशेष लाभ म्हणजे काय? जे दुर्बल घटक आहेत, वृद्धापकाळातील निवृत्ती, हे खर्च काहींना विशेष लाभामध्ये येतात. ठीक आहे. प्रशासकीय खर्च, सुरक्षेचा खर्च, न्याय प्रशासनावरील खर्च, विकासात्मक खर्च, हे डाल्टनचे सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण आहे वेगवेगळं. तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर किंवा सरकारी खर्चात वाढ कशामुळे झालेली आहे? एक तर लोकसंख्या वाढलेली आहे, क्षेत्रफळ पण वाढलेलं आहे. त्याच्यानंतर राज्य कार्य वाढलेली आहे, की राज्यकर्ते जे आहेत ते नवीन-नवीन आयडिया आणतात आणि लोकांचं कल्याणासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. त्यामुळे इथे राज्यकार्य वाढलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारी खर्चात वाढ झाली आहे. त्याच्यानंतर उच्च किंमत स्तर आणि सार्वजनिक सेवांची वाढती किंमत. सार्वजनिक सेवा ज्या आहेत, त्या अधिकाधिक महाग होत चालल्यात. कारण किंमतीचा स्तर जो आहे, म्हणजे आधी जी वस्तू ₹10 ला मिळत होती, ती आता ₹50 ला मिळते आणि त्या सेवा पुरवण्यासाठी गव्हर्नमेंटला ₹10 च्या ऐवजी ₹50 खर्च करावा लागतोय. त्यामुळे सरकारी खर्चात वाढ झाली आहे. राष्ट्रीय संपत्तीत वाढ झाली आहे, त्याच्यामुळे सरकारी खर्चात वाढ झाली आहे. कराची क्षमता म्हणजे कमी उत्पन्नाने अर्थव्यवस्था, उच्च उत्पन्न व्यवस्था जी डिस्ट्रिब्युशन झालेलं आहे, कर टॅक्स डिस्ट्रिब्युशन जे झालेलं आहे, त्यामुळे सरकारी खर्चात वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर युद्ध जे आहे ते आता सध्या स्टॉप झालेले आहेत. पण ते होऊ नये याच्यासाठी जे संरक्षण गव्हर्नमेंटला घ्यावं लागतं, त्यासाठी सरकारी खर्चात वाढ झालेली आहे. त्यानंतर सार्वजनिक उपयोगिता आणि सेवांची तरतूद म्हणजे अधिकाधिक सार्वजनिक उपयोगिता, सेवा, पाणी, वीज, वाहतूक यांवरचा खर्च वाढलेला आहे. लोकसंख्या वाढली आहे तसं ह्या सेवासुद्धा वाढवणं तिथे काय आहे आवश्यक आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती त्याचा परिणाम झालेला दिसतोय. अजून काही गोष्टी आहेत ज्या सार्वजनिक खर्चामध्ये तुम्हाला वाढ केलेल्या दिसतात. ठीक आहे. म्हणजे जे तुम्हाला वेगळं दिसतंय आणि त्यामुळे खर्च सरकारचा वाढलेला आहे. ठीक आहे. ओके. पब्लिक डेब्ट मॅनेजमेंट, फर्स्ट डे फिस्कल पॉलिसी गव्हर्नमेंट. पब्लिक डेब्ट काय आहे? तर सार्वजनिक कर्ज कसं मॅनेज केलं जाऊ शकतं? मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत, फिस्कल पॉलिसी कन्सेप्ट, गोल्ड टूल्स. आता याच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सची पॉलिसी आहे. त्याच्यामध्ये हे चित्र आहेत. फक्त याच्यातून तुम्हाला लक्षात येते. ओके. दीज आर नॉट ट्रान्सलेटेड इन मराठी. आय एम सो सॉरी. ठीक आहे. हे पार्ट फक्त एकदा डोळ्याखालून घाला, पण याच्यामध्ये मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला नाहीये. तर फिस्कल धोरण किंवा फिस्कल पॉलिसी वित्तीय धोरण म्हणजे काय? राजकोषीय धोरण म्हणजे एकूण मागणी, रोजगार, चलनवाढ आणि आर्थिक वाढ यासह समष्टी आर्थिक परिस्थितींवर प्रभाव टाकण्यासाठी सरकारी खर्च आणि कर यांचा धोरणाचा वापर करणे. तुम्हाला माहिती आहे पूर्ण अर्थव्यवस्थेला कंट्रोल करण्यासाठी 2 प्रकारची धोरणं गव्हर्नमेंट अप्लाय करतं. एक तर आहे चलनविषयक धोरण आणि दुसरं आहे वित्तीय धोरण किंवा राजकोषीय धोरण त्याला म्हणतो फिस्कल पॉलिसी. तर याच्यामध्ये फिस्कल पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंट कुठे-कुठे काय करू शकतो, तर चलनवाढ, रोजगार, मागणी याच्यावरती परिणाम करून अर्थव्यवस्थेला काय करू शकते, एकत्रितपणे बांधून ठेवू शकते. एक्सपान्शन पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंटला जेव्हा पैसे वाढवायचे असतात मार्केटमध्ये, तर त्याला काय म्हटलं जातं, एक्सपान्शनरी पॉलिसी म्हणजे वाढवणारी. ठीक आहे.
आणि संकुचित. कॉन्ट्रॅक्शनरी म्हणजे काय? संकुचित. संकुचित करणे म्हणजे काय? जेव्हा पैसे गव्हर्नमेंटला बाजारामध्ये कमी करायचे असतात, तेव्हा त्या पद्धतीची पॉलिसी तिथे अप्लाय केली जाते. इन्फ्लेशन, इन्फ्लेशन काय आहे? आपण जे बिझनेस सायकल आहे त्याच्यामध्ये इन्फ्लेशन बघितलेलं आहे, रिसेशन बघितलेलं आहे. मॉनिटरी पॉलिसी त्याच्यावरती परिणाम कशा करतात बिझनेस सायकलला स्टॉप करण्यासाठी हे बघितलेलं आहे. सार्वजनिक बजेट काय सांगतं? बजेट आपण पण बघितलेलं आहे, की बजेटचे वेगवेगळे टाइप आहे. बजेट म्हणजे काय आहे? हे एक सार्वजनिक ॲन्युअल तुमचं एक्सपेंडिचर, इन्कम एंड एक्सपेंडिचर स्टेटमेंट आहे. ठीक आहे. ॲन्युअल म्हणजे काय? एका आर्थिक वर्षाचं तुमचं इन्कम आणि खर्च, उत्पन्न आणि खर्चाचं स्टेटमेंट आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? बजेट म्हणतो. या बजेटमध्ये मग झिरो बजेट, परफॉर्मन्स बजेट, प्रोग्राम बजेट, स्टेट बजेट, प्लॅन बजेट हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काय करता? तुम्ही म्हणजे गव्हर्नमेंट बजेट मांडत असता. ठीक आहे. त्यामध्ये आता सिम्पली फिगर ऑफ पब्लिक बजेट काय असतात? इकडे रिव्हेन्यू असतो, इकडे एक्सपेंडिचर असतं. रिव्हेन्यूमध्ये काय असतो? टॅक्स रिव्हेन्यू, नॉन टॅक्स रिव्हेन्यू, टॅक्स रिव्हेन्यू, वन साइड ट्रान्सफर आणि एक्सपेंडिचरमध्ये असतात, की कन्झम्पशन म्हणजे तुमचा उपभोगावरचा खर्च, गुंतवणुकीवरचा खर्च, एका साइडचा खर्च. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, बजेटवरती आणखीन क्वेशन तुम्हाला कसे विचारले जातात? आता बॅलन्स, बॅलन्स म्हणजे काय? समतोल बजेट किंवा समतोल बजेट कधी होतं? जेव्हा तुमचं इन्कम, उत्पन्न आणि खर्च हा सेम असेल तेव्हा. ठीक आहे. म्हणजे तुमचं इन्कम आहे ₹1000 आणि तुमचा खर्च आहे ₹1000. त्यावेळेस तिथे तुम्ही सांगू शकता, की जे बजेट आहे ते कसं आहे? बॅलन्स्ड आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता तुमचं इन्कम जे आहे ते आहे ₹1000 आणि तुमचा खर्च आहे ₹800. मग ₹200 तुमच्याकडे उरतायत. मग ते तुमचं काय आहे? फायदा आहे, अधिशेष आहे. तर त्याला आपण म्हणतो सरप्लस बजेट. ठीक आहे. अधिशेष बजेट असं म्हणतो. आणि त्यानंतर डिफिसिट बजेट किंवा बजेट तूट कशाला म्हणतात? ज्यावेळेस तुमचा रेव्हेन्यू ₹1000 आहे आणि एक्सपेंडिचर ₹1200 आहे. म्हणजे ₹200 तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असणार आहेत, एक्स्ट्रा खर्च होणार आहे. तर त्यावेळेस तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा बजेटमध्ये तूट दिसून येते. तर त्याला आपण डिफिसिट बजेट म्हणतो. ठीक आहे. होपफुली धिस इस अंडरस्टूड बजेट. बजेट फॉर्म्युलेशन, बजेट इनॅक्टमेंट, बजेट एक्झिक्युशन एंड बजेट इव्हॅल्युएशन. ही प्रोसेस आहे बजेट मांडण्याची. सुरुवातीला काय केलं जातं? बजेट हे मांडलं जातं. बजेटमध्ये मसुदा केला जातो, की मागच्या वर्षी कुठल्या गोष्टींवरती काय-काय केलं होतं. नंतर त्याच्यातून काय ॲक्शन घेतल्या गेली. आता नवीन वर्षामध्ये कुठल्या गोष्टींचं काम केलं पाहिजे, कुठल्या गोष्टींवरती टॅक्स वाढला पाहिजे, कुठल्या गोष्टींवरचा टॅक्स कमी झाला पाहिजे. त्याचं एक्झिक्युशन केलं जातं. म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये ते इम्प्लिमेंट केलं जातं आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर शेवटी फायनली वर्षाच्या शेवटी जेव्हा नवीन बजेट तयार होतं, त्यावेळेस त्यांना काय करावं लागतं, त्याचं इव्हॅल्युएशन करावं लागतं. म्हणजे खरंच ते इम्प्लिमेंट झालं होतं का? इम्प्लिमेंट झालं होतं, तर मग कशा पद्धतीने इम्प्लिमेंट झालं होतं? त्याच्यामध्ये काय फायदे झाले होते? हे सगळं त्याच्यामध्ये इव्हॅल्युएशनमध्ये येऊन जातं. ठीक आहे. फिस्कल पॉलिसी समरी म्हणजे काय? तर वित्तीय धोरणाची समरी. तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट बजेट हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. गव्हर्नमेंट बजेटनुसार तुमच्या गोष्टी काय-काय होतात? तुमचं मोअर स्पेंडिंग अँड टॅक्सेशन. टॅक्सेशनपेक्षा जास्त तुमचा खर्च होतो. बजेट डिफिसिट, ऑपरेटिंग डिफिसिट म्हणजे तुमचं बजेट जे आहे तुटीचं येतं. एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी म्हणजे मार्केटमध्ये पैसे वाढावे यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करतं. मोर इकॉनॉमिक ग्रोथ होते. ह्या स्केल्समधून तुम्ही जर गेलात तर तुमची ग्रोथ कशी होते? जास्तीत जास्त होते इकॉनॉमिकची. पण याच्या अपोझिट गव्हर्नमेंट बजेटमध्ये जर तुमचं टॅक्सेशन हे खर्चापेक्षा जास्त असेल आणि तुमचं बजेट सरप्लस असेल म्हणजे अधिशेष तुम्हाला मिळत असेल, तर तिथे कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल असतं. तर बजेट सरप्लस म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे तिथे जास्त मिळतायत. तर तिथे मग एक्स्ट्रा पैसे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. मग त्याला आपण कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसी म्हणतो. म्हणजे काय? संकुचित राजकोषीय धोरण तिथे इम्प्लिमेंट केले जातात आणि त्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ कशी होते? कमी होते. तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंट बजेट फिस्कल पॉलिसीमध्ये काम करतं. ठीक आहे. ओके. सो हे प्रकारे काय आहे, इन्फ्लेशन आहे किंवा संकुचन केलं जातं. काही तुम्हाला मार्केटमध्ये बघा आता ॲपल आहे. इन्फ्लेशनची कन्सेप्ट तुम्हाला इथे दिसेल, की एक ॲपल $1 मिळत होतं. आता ते ॲपल $2 मिळतंय. सेम ॲपल. म्हणजे काय इन्फ्लेशन झालेलं आहे. ठीक आहे. ओके. हे आपण बघितलेलं आहे. द वेज टू डिक्रीज पब्लिक बजेट डिफिसिट. आता पब्लिक डिफिसिट म्हणजे काय? की रिव्हेन्यू तुमचा कमी आणि तुमचं एक्सपेंडिचर जास्त. हे कमी होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुमची आर्थिक वाढ वाढवावी लागेल. तुमचे टॅक्सेस वाढवावे लागतील. तुमच्या खर्चामध्ये कमी करावं लागेल आणि पब्लिक डेब्ट कर्ज जे आहे ते तुमचं कसं करावं लागेल?
इंटरनल आणि एक्सटर्नल डेब्ट तुम्हाला घ्यावं लागेल. कारण जर तुमचा खर्च 1200 आणि तुमचं इन्कम ₹1000 असेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला ₹200 एक्स्ट्रा घ्यावे लागतील, जे तुम्ही इंटरनल कर्ज असो किंवा एक्सटर्नल कर्ज असो, तर त्यातून तुम्ही ते घेऊ शकता. तर ते अशा पद्धतीने तुम्ही ते कमी करू शकता. ठीक आहे. सार्वजनिक कर्जाची कारणं कोणती-कोणती असू शकतात? तर फायनान्स अँड डिफिसिट ऑफ पब्लिक बजेट, म्हणजे तुमचं बजेट जे आहे ते डिफिसिटमध्ये गेलं असेल, म्हणजे तूट भरून काढण्यासाठी. त्याच्यातर कुठल्याही इमर्जन्सी असतील जिथे तुम्ही अर्थव्यवस्था कंट्रोल करू शकत नसेल किंवा अर्थव्यवस्थेला ते भरता येत नसेल त्यावेळेस किंवा कुठल्यातरी फायनान्शियल गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल गव्हर्नमेंटला, त्यावेळेस गव्हर्नमेंटला काय करावं लागतं? कर्ज घ्यावं लागतं. ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या कर्जामध्ये सार्वजनिक कर्जाचे 2 प्रकार पडतात, एक्सटर्नल आणि इंटरनल, अंतर्गत आणि बाहेर. तर याच्यामध्ये एक्सटर्नलमध्ये पण डायरेक्ट आणि इंटरनॅशनल सिक्युरिटीज दोन्हीमध्ये तुम्हाला काय मिळतं? कर्ज मिळतं. डायरेक्टमध्ये पण मग स्पेशल ऑर्गनायझेशन असतील किंवा इंटरनॅशनल फायनान्शियल ऑर्गनायझेशन असतील, कंट्रीज असतील त्यांच्याकडून तुम्हाला कर्ज मिळतं. आणि इंटरनलमध्ये मग डायरेक्ट किंवा सिक्युरिटीज म्हणजे तुम्हाला इंटरनल स्टेटकडून किंवा तुम्हाला कमर्शियल बँकेकडून तुम्हाला लोन मिळतं म्हणजे गव्हर्नमेंटला मिळतं. ठीक आहे. ओके. डेब्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, की ते कशा पद्धतीने कर्ज तुम्ही मॅनेज करू शकता. तर तुम्ही ज्या फिस्कल पॉलिसीज बघितलेल्या आहेत त्याच्यानुसार ते डेब्ट मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. फिस्कल पॉलिसीज म्हणजे काय मी तुम्हाला एक ऑलरेडी इथे समजून सांगितलेलं आहे. फक्त हा एक वेगळा पॉइंट तुम्हाला या सिलेबसमध्ये आहे. म्हणून इथे मी त्याची नोट्स दिलेले आहेत, जे तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे. राज्य सरकारची तिजोरी. आता याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हज वित्तीय धोरणाचे उद्दिष्ट काय-काय आहेत? तर संसाधनाचा प्रभावी एकत्रीकरण विकास साधणं, उत्पन्न आणि संपत्तीची असमानता कमी करणं सॉरी. किंमत स्थिरता आणि महागाई नियंत्रण करणं, रोजगार निर्मिती करणं, देयक शिल्लकमध्ये तूट कमी करणं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणं, पायाभूत सुविधांचा विकास करणं ही वित्तीय धोरणाची विशिष्ट उद्दिष्ट आहेत. ठीक आहे. या धोरणाच्या उद्दिष्टांवरती पूर्ण राजकोषीय धोरण चालतं. तर याचे साधनं कोणती-कोणती आहेत? म्हणजे कुठल्या-कुठल्या साधनांद्वारे हे राजकोषीय धोरण चालतं आणि ह्या सगळे जे उद्दिष्ट आहेत ते पूर्ण करतात. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे बजेट. बजेट कशा पद्धतीने काम करतं आपण बघितलं. लो इकॉनॉमिक ग्रोथ कधी होते किंवा जास्त इकॉनॉमिक ग्रोथ कधी होऊ शकते. बजेट डिफिसिट कधी येऊ शकतं आणि कधी सरप्लस येऊ शकतो. ठीक आहे. तर बजेट पहिलं इन्स्ट्रुमेंट आहे तुमचं फिस्कल पॉलिसीचं, वित्तीय धोरणाचं. दुसरं जे साधन आहे तुमचं मार्केटमध्ये पैसे कमी जास्त करण्याचं ते आहे टॅक्सेशन म्हणजे कर धोरण किंवा कर. त्याच्यानंतर पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सार्वजनिक खर्च जो आहे तो तुम्हाला फिस्कल पॉलिसीबद्दल कमी जास्तपणे करू शकता आणि पब्लिक डेब्ट कर्ज जे आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करू शकतात मार्केटमध्ये पैसे कमी जास्त करू शकतात. ठीक आहे. आता हे इन्स्ट्रुमेंट कसे आहेत मार्केटमध्ये मनी कंट्रोल किंवा इन्फ्लेशन करण्याचे. बजेट तर तुम्हाला सांगितलं, की कमी जास्त म्हणजे ज्या ठिकाणी पैसे कमी असतील त्यावेळेस तुम्हाला एक्सपान्शनरी बजेट दिलं जातं. म्हणजे टॅक्सेसमध्ये तुम्हाला काय केलं जातं, टॅक्सेस कमी केले जातात जेणेकरून तुमच्याकडे पैसे जास्त शिल्लक राहतील आणि ज्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये पैसे जास्त कमी करायचे असतील त्यावेळेस टॅक्स वाढवले जातात. तर बजेट आणि टॅक्स दोन्ही पद्धतीने काम केलं जातं आणि पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे काय सरकारचा खर्च. सरकारचा खर्च करतोय म्हणजे काय होतंय, भरपूर सारे पैसे लोकांमध्ये अवेलेबल होतायत. म्हणजेच काय पब्लिक एक्सपेंडिचर कमी केलं, तर मार्केटमधले पैसे काय होणार आहेत, कमी होणार आहेत आणि पब्लिक एक्सपेंडिचर वाढवलं, तर मार्केटमध्ये पैसे वाढणार आहेत. आणि पब्लिक डेब्ट म्हणजे काय, पब्लिक डेब्ट घेतलं, कर्ज घेतलं, सार्वजनिक कर्ज घेतलं, तर लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि सार्वजनिक कर्ज परत केलं, तर आपल्या मार्केटमधले पैसे कमी होणार आहेत. तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये पैसे मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी ह्या फिस्कल पॉलिसीज, राजकोषीय धोरणं किंवा वित्तीय धोरणं काम करत असतात. ठीक आहे. त्याच्याबद्दल पण इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पब्लिक डेब्ट किंवा टाइप्स ऑफ फिस्कल पॉलिसी. ठीक आहे. ह्याला काही एवढं एकदा फक्त रीड करून घ्या. इफ इट इस इन मराठी, अदरवाइज यू कॅन स्किप. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तेच फक्त चार्टमध्ये दिलेलं आहे. डिफिसिट म्हणजे काय, तुटीची संकल्पना दिली आहे. स्टॅटिस्टिक डेटा दिलाय 2015 पर्यंतचा. ठीक आहे. व्हिच इस नॉट मोर इम्पोर्टंट. आय विल स्किप थिस पार्ट्स. ठीक आहे. ओके. अदर वन इज ओके. दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशनसाठी एवढंच. होपफुली पब्लिक इकॉनॉमिक्स किंवा पब्लिक
फायनान्स जो पार्ट आहे आपला तो इथे कंप्लीट केलेला आहे आपण. त्यातलं काही मिसिंग झालं असेल, जो इम्पोर्टंट पार्ट आहे आणि जो आपला राहिला असं वाटत असेल, तर तुम्ही मला इन्फॉर्म करा. विल टेक इट इन नेक्स्ट लेक्चर. विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आता उद्या उद्या आपल्याला मनी अँड बँकिंगवरचा क्रॅश कोर्स घ्यायचा आहे. मनी अँड बँकिंगवरचा क्रॅश कोर्स झाल्यानंतर 2 युनिट आपले थिअरीवरचे राहतात. ते आपल्याला पुढच्या 2 दिवसांमध्ये कव्हर करायचे आहेत. म्हणजे सॅटर्डेपर्यंत आपला क्रॅश कोर्स जो आहे तो कंप्लीट होईल. ठीक आहे. आणि मला वाटतं 2 मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स वाला जो पार्ट राहील, तो 1-1 दिवसात आपण कंप्लीट करू. उरलेल्या दिवसांमध्ये प्रिपरेशन तुमची होईल. म्हणजे एम-सी-क्यू प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. Okay, so let's end the session. Thank you for today's session. Okay.